नमस्कार. शिर्डी शहरातील साईबाबांचे मंदिर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. मंदिरात दररोज सरासरी 25,000पेक्षा जास्त भाविक येतात. हे शहर साईबाबांचे घर असल्याचं म्हटलं जातं. जेथे ते 19व्या शतकाच्या मध्यात आले आणि तेथे 60 वर्षे राहिले. मंदिर हे त्यांच्या पार्थिव अवशेषांचे विश्रामस्थान आहे. आज लोक या मंदिराला त्यांच्या आध्यात्मिक सौंदर्यासाठी आणि शांततेसाठी भेट देतात. हे मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगरच्या शिर्डी शहरात आहे. साईबाबांनी शिर्डीला भेट दिली आणि अनेक शतके गावात शिक्षण, उपदेश आणि प्रार्थना करत राहिले. त्यांच्या विनंतीनुसार त्यांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी त्यांचे पार्थिव एका निश्चित ठिकाणी पुरले आणि त्यावर समाधी मंदिर बांधले. 1954मध्ये समाधी शेजारी बसलेल्या स्थितीत साईबाबांची संगमरवरी मूर्ती बांधली आहे. त्यांची समाधी असलेले मंदिर एका मोठ्या खाजगी घरात बांधले गेले होते, जे ते जिवंत असताना बांधले गेले होते. साईबाबांनी घराभोवती रोपे लावली आणि त्यांना पाणी दिले. हे घर संतांसाठी विश्रामगृह म्हणून वापरले जात होते आणि ते नागपुरातील कोट्याधीश गोपाळराव बुटी यांनी बांधले होते. जेव्हा संत आजारी पडला तेव्हा तो घरातच राहिला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याला घरातच पुरण्यात आलं. नंतर वास्तविक मंदिर बांधण्यात गेले. ते घराच्या दुप्पट आकाराचे होते. वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी कालांतराने मंदिरात अनेक बदल करण्यात आले. हे मंदिर साईबाबांच्या अनुयायांचे मुख्य तीर्थक्षेत्र आहे. या मंदिरात त्यांचे पार्थिव अवशेष, त्यांना दररोज वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या ताब्यातील इतर वस्तू आहेत. समाधी ही पांढऱ्या संगमरवरीने बांधलेली असून मंदिराचे मुख्य देवता इटालियन संगमरवरी बांधलेले आहे. या जीवनात संतांनी सजवलेला साधेपणा व्यक्त करण्यासाठी मंदिराची रचना विशेषतः साधी ठेवली आहे. संतांचे हृदय इटालियन संगमरवरासारखे पांढरे होते. हे व्यक्त करण्यासाठी देवतेसाठी संगमरवरी निवडली जाते. यात्रेकरू आणि स्थानिकांकडून मुबलक देणग्या मिळाल्याने हे मंदिर देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. दर आठवड्याला मंदिराला केवळ नाण्यांमध्ये सुमारे 14 लाख रुपये मिळतात. मंदिराला दर आठवड्याला एकूण रोख 2 ते 4 कोटी रुपये मिळतात. साईबाबांनी कधीही स्वतःला कोणत्याही धर्माशी जोडले नाही. त्यांनी कोणताही आध्यात्मिक वारस किंवा शिष्यही नेमला नाही. साईबाबांचे असंख्य अनुयायी आणि शिष्य आहेत, जे प्रसिद्ध आध्यात्मिक व्यक्ती होते. साईबाबा त्यांच्या धर्माचे आहेत असे हिंदू आणि मुस्लिम मानतात. साईबाबांचे मंदिर हे वर्षभर मुख्य सौंदर्यात असते आणि अशा प्रकारे मंदिर वर्षभर पर्यटक आणि यात्रेकरूंचा अनुभव घेते. भेट देण्याची सर्वोत्तम वेळ तुमच्या भेटीच्या कारणावर अवलंबून असते. तुम्ही मंदिरात रंगीबेरंगी वेळ शोधत असाल तर दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, गुरुपौर्णिमा, होळी आणि इतर कोणत्याही सणाच्या वेळी भेट देणे उत्तम. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक उत्सव होत असतात. जर तुम्ही गर्दीशिवाय मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर बुधवार, सोमवार आणि मंगळवारी भेट देणे चांगले. विशेषतः दुपारी 12 ते संध्याकाळपर्यंत मंदिरात मोजकेच लोक असतील. तुम्ही विशेष विधीसाठी किंवा शुभ दिवशी भेट देत असाल तर बुधवारी रात्री किंवा गुरुवारी भेट द्या. गुरुवारी त्यांचे छायाचित्र पालखीतून मंदिरातून शहराभोवती भक्तांसाठी काढले जाते आणि मिरवणूक मंदिरात परत येते. शिर्डीचे साईबाबा मंदिर आध्यात्मिक गुरूच्या जीवनाचे आणि शिकवणीचे अवशेष देते आणि भारतातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे. धर्म, अज्ञेयवादी, परोपकारी आणि गुरूंच्या सोनेरी रंगाच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी दररोज हजारोच्या संख्येने येणाऱ्या हिंदू आणि मुस्लिम भाविकांची गर्दी आहे. सुंदर शिर्डी मंदिर हे मुळातच मुरलीधर मंदिर म्हणून बांधले गेले. नागपूरचे लक्षाधीश गोपाळराव बुटी यांनी बांधलेले हे ठिकाण भगवान कृष्णाचे एक छोटेसे मंदिर असलेला वाडा बनायचा होता. शिर्डी हे एक छोटेसे शांत शहर आहे. साईबाबांचे निवासस्थान असल्याने पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. समाधी मंदिर हे पर्यटक आणि भाविकांमध्ये लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे.
मंदिरात दररोज हजारो भाविक येतात. हे शहर त्यांच्या पवित्रतेसाठी आणि येथील ठिकाणाच्या शांततेसाठी प्रसिद्ध आहे. शिर्डी हे पश्चिम भारतातील सर्वात आनंददायी तीर्थक्षेत्र आहे, ज्याला जगभरातून यात्रेकरू भेट देतात. शिर्डी साईबाबा मंदिर हे कोणत्याही धर्माच्या लोकांना भेट देण्यासाठी एक दैवी ठिकाण आहे. या मुख्य मंदिराव्यतिरिक्त इतर अनेक हिंदू मंदिरे आहेत. हे महाराष्ट्रातील एक पिकनिक स्पॉट आणि पर्यटन स्थळ देखील आहे. तर अशा प्रकारे शिर्डीच्या साईबाबांचे महत्त्व कसे आहे, त्याचप्रमाणे लोक त्यांना किती मानतात आणि मंदिरात काय खास आहे याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. ही सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.